शेवटचं पिणार आणि उद्यापासून नक्की सोडणार असा पिणारा रोज म्हणतो. परंतु तो उद्या का कधी उजडत नाही आणि उजडणारही नाही. कारण त्याला अजून त्याचं शरीर बिघडवायचं असतं, त्याचे आईवडील दुखवायचे असतात, त्याला त्याची पत्नी, जिच्या आईवडिलांनी म्हणजे त्याच्या सासू-सासऱ्यांनी मोठ्या विश्वासानं तिचा हात त्याच्या हातात दिलेला असता आणि त्यानं जन्माला घातलेली जी मुलं, जे याची जबाबदारी असते त्यांचं आयुष्य, भविष्य सुधरवायचं, घडवायचं. परंतु हा पिऊन त्यांच्या मुलांचं भविष्य अंधारात नेतो. त्या मित्रपरिवारांना नक्की आठवावं जे त्याच्यावर जीवापाड प्रेम करतात. त्याच्या या पिणाऱ्या स्वभावामुळं अनेकदा दुखून ते त्याच्यापासून दूर गेलेले आहेत. त्या पिणाऱ्याने एकदा नक्की एक प्रयोग करा. एका बाजूला एक दारूची बॉटल आणि दुसऱ्या बाजूला हे सर्व आपले कुटुंब, आईवडील, पत्नी, मुलं, बाळं, मित्रपरिवारांना त्या दारूच्या बरोबर ठेवून कोण आपल्या फायद्याचं आहे, कोण आपल्यावर जीवापाड प्रेम करतं, कोणी काय दिलं याची एकदा मनोमन शुद्धीत असताना विचार करावा. जी दारू त्याचं आयुष्य, शरीर बिघडवते, त्याचे कुटुंब बिघडवते, त्याचं सगळं आयुष्य बिघडवते आणि दुसरी या बाजूला त्याचे ज्याच्यावर जीवापाड प्रेम करणारे आईवडील, पत्नी, मुलं, बाळं, मित्रपरिवार असतात. या सर्वांना तो या दारूमुळं दूर करतो, दुखावतो, जे त्याच्यापासून दूरच जातात. हा पिणाऱ्याने एकदा नक्की प्रयोग करून बघावा. त्याला दारू सोडण्यास नक्कीच मदत होईल. फक्त त्यानं शुद्धीमध्ये या गोष्टीचा विचार करावा. एका बाजूला दारू आणि एका बाजूला त्याच्यावर प्रेम करणारे सर्व त्याचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार.